आज मंगळवारी आहे वैकुंठ चतुर्दशी। या दिवशी हरी आणि हर यांची गळाभेट होत असते। चातुर्मास संपल्यानंतर या विश्वाचा कारभार पुन्हा स्वतःकडे घेण्यासाठी विष्णू हे निद्रावस्थेतून बाहेर येतात आणि बघा ते महादेवांची भेट घेतात। आणि तो दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस आहे आणि ती तिथी आज मंगळवारी आहे। त्यामुळे बघा सर्वांनी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवा। देवघरातला जो दिवा आहे आपला, तर त्या दिव्याखाली ही वस्तू आज वैकुंठ चतुर्दशी दिवशी जर तुम्ही ठेवाल तर अनेक प्रकारचे जे काही अडचणी विघ्न आहेत ते दूर होतात। त्याचबरोबर येणारं वर्ष आपल्याला सुख समृद्धी घेऊन येतं आणि याचे शुभलाभ आपल्याला वर्षभर पाहायला मिळतात। विष्णूंची आणि महादेवांची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर होते। त्यामुळे नक्कीच आपल्या देवघरातील दिव्याखाली ही वस्तू तुम्ही नक्की ठेवा। तर ही वस्तू कोणती आहे, ती कशा प्रकारे ठेवायची आहे आणि बघा त्याचबरोबर माता लक्ष्मीला देखील एक वस्तू तुम्ही अर्पण करायची आहे, देवघरामध्ये ठेवायची आहे। ती पण वस्तू मी सांगितलेली आहे। आजच्या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे। त्यामुळे बघा नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा आणि तो बघा, संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल।